ألم تر أن الله أنزل من السماء ماء فأخرجنا به ثمرات مختلفا ألوانها ومن الجبال جدد بيض وحمر مختلف ألوانها وغرابيب سود ومن الناس والدواب والأنعام مختلف ألوانه كذلك إنما يخشى الله من عباده العلماء إن الله عزيز غفور إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لن تبور ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور والذي أوحينا إليك من الكتاب هو الحق مصدقا لما بين يديه إن الله بعباده لخبير بصير ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله ذلك هو الفضل الكبير جنات عدن يدخلونها يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير وقالوا الحمد لله الذي أذهب عنا الحزن إن ربنا لغفور شكور الذي أحلنا دار المقامة من فضله لا يمسنا فيها نصب ولا يمسنا فيها لوب والذين كفروا لهم نار جهنم لا يقضى عليهم فيموتوا ولا يخفف عنهم من عذابها كذلك نجزي كل كفور وهم يصطرخون فيها ربنا أخرجنا نعمل صالحا غير الذي كنا نعمل أولم نعمركم ما يتذكر فيه من تذكر وجاءكم النذير فذوقوا فما للظالمين من نصير काय हे दृश्य तुम्ही पाहिलं नाही की अल्लाहनं आकाशातून पाणी उतरवलं. मग ही आमची शान आहे की या पाण्याद्वारे आम्ही विविध रंगाची फळं काढली. पर्वतामध्येही धारीदार घाट्या ज्यांचे सफेद आणि लाल रंगाखेरीज अनेक रंग असतात आणि काही तर अगदी काळेकुट्टही असतात. अशा प्रकारे मानवांचे, जमिनीवर सरपटत चालणाऱ्यांचे आणि 4 पायाच्या जनावरांचे अलग अलग रंग असतात. अशा निशाण्या खूप विचार चिंतन करण्यालायक असतात. तेव्हा अल्लाहचं भय केवळ तेच लोक राखतात जे ज्ञान राखणारे आहेत. निस्संदेह अल्लाह मोठा जबरदस्त माफ करणारा आहे. निस्संदेह जे लोक अल्लाहच्या ग्रंथाचं पठण करतात आणि नमाज कायम राखतात आणि जे काही आम्ही त्यांना दिलं त्यातून आमच्या मार्गात खर्च करतात, गुप्तपणे आणि उघडरित्याही, हे लोक अशा व्यापाराची आशा राखतात ज्यात कधीही नुकसान होणार नाही. अल्लाह त्यांना त्यांचा पूर्ण मोबदला देईल आणि आपल्या कृपेनं आणखी जास्त वाढवून देईल. खात्रीनं तो मोठा माफ करणारा आणि सत्कर्मांची कदर जाणणारा आहे. आणि हा ग्रंथ आम्ही तुमच्यावर उतरवला आहे. हा सत्य आहे आणि आपल्या अगोदर अवतरित झालेल्या ग्रंथांचं समर्थन करतो. निस्संदेह अल्लाह आपल्या दासांची पुरेपूर खबर राखतो आणि तो आपल्या सर्व दासांना स्वतःच पाहील. मग आम्ही आपल्या दासांपैकी ज्याला पसंत केलं त्याला आसमानी ग्रंथाचा वारस बनवलं. तेव्हा त्यांच्यापैकी काही असे झालेत की त्यांनी आपलं नुकसान स्वतःच करून घेतलं आणि काही लोक मधल्या मार्गावर आहेत. आणि यांच्यात बहुतेक असेही होऊन गेले ज्यांनी अल्लाहनं दिलेल्या प्रेरणेनं चांगल्या आणि भलाईच्या कामांमध्ये फार पुढे होऊन भाग घेतला. ही अल्लाहची फार मोठी कृपा आहे. असे लोक सदाबहार जन्नतीमध्ये सदैव राहण्याच्या बागांमध्ये दाखल होतील आणि त्या ठिकाणी सोन्या मोत्यांची कंकणं चढवून त्यांचं स्वागत केलं जाईल आणि तिथे त्यांचा पोशाख रेशमाचा असेल. आणि ते म्हणतील, अल्लाहची स्तुती आणि प्रशंसा आहे आणि त्याचे आभार आहेत ज्यानं आमचं दुःख दूर केलं. निस्संदेह आमचा पालन करता रब मोठा माफ करणारा, कदर करणारा आहे.
त्यानं आम्हाला नेहमी राहण्याच्या ठिकाणी आपल्या कृपेनं पोहोचवलं. वाह वाह, किती चांगलं ठिकाण आहे. या ठिकाणी काहीही मेहनत आणि परिश्रम करण्याची आवश्यकता नाही आणि सुखचैनीत राहण्याची किती उत्तम व्यवस्था आहे की कधीही आमचं मन भरत नाही. आता इन्कार करणाऱ्यांच्या अवस्थेचं वर्णन ऐका की त्यांच्याकरता जहन्नमची आगच आग आहे. त्यांना मृत्यूही येणार नाही की मेल्यामुळे अजाबपासून सुटका मिळावी आणि कधीही अजाब त्यांच्यावर हलका केला जाणार नाही. अशा रीतीनं प्रत्येक कृतघ्न इन्कारीला आम्ही भयंकर सजा देतो. इथे मोठमोठ्यानं ओरडत असतील की हे आमच्या पालनकर्त्या रब, इथून आम्हाला एक वेळ बाहेर काढ. आम्ही जी वाईट कर्म केली आहेत त्याशिवाय सत्कर्म करून येऊ. त्यांना तिथे उत्तर मिळेल की काय आम्ही तुम्हाला आयुष्यात एवढी मुदत दिली नव्हती की ज्याला आमची मर्जी समजून घ्यायची असती ती तो समजू शकत होता आणि तुम्हाला या अजाबपासून सावध करणारेही आले होते. तेव्हा आता चाखत रहा अजाबचा स्वाद. जुलमी लोकांचा आता कुणीही सहाय्यक नाही.